महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे। आत्तापर्यंत तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता तो म्हणजे डिसेंबरचा हप्ता। या हप्त्यासंदर्भात महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। फायनली खात्यामध्ये हप्ता जमा होत आहे सरकारकडून। लाडक्या बहिणींसाठी डिसेंबरचा हप्ता सरकारकडून जमा करण्याची ऑर्डर आलेली आहे। या ठिकाणी पहा, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ सविस्तर पाहायचा आहे। बहिणींसाठी खुशखबर आहे, त्याचबरोबर काही महिलांचे पैसे देखील बंद करण्यात येणार आहेत। 2 मुलं असतील तर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावाच लागणार आहे। चॅनलवर जर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्या सर्व अपडेट इथं तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत। त्यामुळे चला सबस्क्राईब करा चॅनल आणि व्हिडिओला लाईक पण करा। तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला काही पैसे द्यावे लागत नाहीत। लाईक आणि सबस्क्राईब फुकट आहे, त्यामुळे नक्की तुम्ही करा। या ठिकाणी पहा, सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडक्या बहिणींसाठी अगोदर अतिशय आनंदाची असणारी बातमी। आता फायनली पहा, सरकारने जाहीर केलेला आहे, निर्णय घेतलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे देखील पाठवण्यात येत आहेत। लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्याची खूप दिवसापासून वाट पाहत होत्या आणि फायनली हा हप्ता आता तुमच्या अकाउंटला जमा होत आहे। आणि या ठिकाणी पाहू शकता, बँकांसमोर बहिणींची गर्दी, पैसे काढण्यासाठी बहिणींची गर्दी। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला की महिला बँकांच्या पुढे रांगा लावतात लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी। सरकारकडून महिलांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करण्यात येत आहे। डिसेंबरचा हप्ता जो आहे, जो खूप दिवसापासून लांबणीवर पडला होता। निवडणुकांअगोदर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं, या अगोदर जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, आता ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्येच मिळणार आहे, पण तसं झालं नाही। त्यानंतर त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना तात्काळ हा हप्ता जमा करण्यात येईल डिसेंबरचा, पण डिसेंबरची 13 तारीख आली तरी महिलांना पैसे आले नव्हते। पण आता खुशखबर आहे महिलांसाठी, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येत आहेत सरकारकडून। 1,500 रुपये जो प्रलंबित हप्ता होता हा तुमच्या अकाउंटला आलेला आहे, लाडक्या बहिणींच्या अकाउंटला आलेला आहे। हे पैसे बहिणींच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी पाहू शकता, बँक ऑफ महाराष्ट्र असो किंवा इतर कोणत्याही बँक असो, फक्त तुमची बँक जी आहे ती आधार कार्डशी लिंक असली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला जे आहे ते पैसे लाडकी बहीण योजनेचे मिळणार आहेत। कारण आधार लिंक नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत। बँक अकाउंटच्या माध्यमातून म्हणजे बँक पासबुकच्या माध्यमातून पैसे तुम्हाला न मिळता आधार कार्डच्या माध्यमातून सरकारकडून हे पैसे मिळत आहेत। आधार DBT लिंक असणं गरजेचं आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे काही सरकार करत असतं त्यासाठी गरजेचं आहे आधार DBT लिंक असणं। आणि ज्या महिलांचं अकाउंट आधारशी लिंक आहे अशा महिलांना सरकारकडून वाटप करण्यात आले आहेत पैसे। पहा, लाडकी बहिणी योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि लाडक्या बहिणींसाठी अर्जाची पडताळणी होणार होती अशी माहिती मिळत होती। लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा तपासणी किंवा पडताळणी सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये लाखो महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरणार आहेत अशी माहिती समोर येत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्या अगोदर या ठिकाणी सरकारकडून महिलांना सांगण्यात आलेलं होतं की या ठिकाणी पहा, डिसेंबरच्या हप्त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, महिलांना वगळण्यात येणार नाही। पण पुणे जिल्ह्यामध्ये 10,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत। फक्त पुणे जिल्ह्याचीच माहिती आणखीन तरी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात येत आहे सरकारकडून। आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे 21 रुपये वाढ करण्यात आली, परंतु सध्या तरी 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला सरकार देत आहे, पाठवत आहे। 2100 रुपये तुम्हाला मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये मिळणार आहे। तूर्त तुम्हाला या ठिकाणी 1,500वर समाधान मानावं लागणार आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचं आमिष दाखवून लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून सरकारने मोठी क्रांती केली। या ठिकाणी पहा, निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवला। लाडक्या बहिणींमुळेच ही निवडणूक त्यांना इतक्या सहजतेने, सुलभतेने
आणि चांगल्या पद्धतीने जिंकता आलेली आहे, पुन्हा सत्तेमध्ये येता आलेलं आहे। आणि त्यानंतर सरकारने आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये डिसेंबरचाच हप्ता खरं तर द्यायला हवा होता। तुमचं काय मत आहे? मला तर असं वाटतं की डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये 100% महिलांना यायलाच पाहिजे होता, कारण याच योजनेमुळे आणि याच घोषणेमुळे त्यांचं सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलेलं आहे। आणि नक्कीच सर्व महिलांना, माझ्यासोबत सर्व महिलांना अपेक्षा आहे की लाडकी बहीण योजनेचे जे वाढवण्यात आलेले पैसे आहेत 600 रुपये 2100 रुपये कधी मिळणार, तर हे पैसे आता लवकरच आपल्या अकाउंटला जमा करण्यात यावेत सरकारने। पहा, मार्च आणि एप्रिलपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। आदिती ताईंनी सांगितलेलं आहे की तुम्हाला अर्थसंकल्पामध्ये या 2100 रुपये वाढीव 2100 रुपयाची घोषणा होईल आणि त्यानंतरच मग हे पैसे तुमच्या अकाउंटला मिळतील। पण पहा, काही अफवा किंवा काही बातम्या समोर येत आहेत, त्यामध्ये पहा लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत ते बदलण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये ज्या महिलांना 2 मुलं असतील अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। पहा, तर या ठिकाणी पहा, 2 अपत्याहून जास्त असतील तर लाडकी नको, असे नितेश राणे यांचं म्हणणं आहे। तर याचा अर्थ लाडक्या बहिणींना जर 2 मुलाहून जास्त मुलं असतील तर इथं पहा 2 मुलांपेक्षा जास्त मुलं असतील तर पैसे मिळणार नाहीत असं सांगण्यात येत आहे। लाडक्या बहिणींच्या निकषांमध्ये बदल होत आहे। त्याचबरोबर मुस्लिमांचे लाड नको, 2 जास्त मुलं असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, अशा विविध मागण्या ज्या आहेत किंवा ज्या बातम्या ज्या आहेत त्या समोर येत आहेत। लाडकी बहीण फक्त हिंदूंसाठीच आहे का? सरकारनं सांगावं। नितेश राणे यांनी मुस्लिम कुटुंबांना वगळलं असं कुठेही म्हटलेलं नाही। तर पहा, या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात वेगवेगळ्या न्यूज, वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, पण सरकारने सांगितलेलं आहे की सर्वच महिलांना जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। मग तुम्हाला 1 मुलं असो, 2 मुलं असो किंवा 3 असो किंवा त्यापेक्षा जास्त असो, पण वेगवेगळ्या मागण्या वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून, सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर विरोधकांच्या माध्यमातून या योजनेवर वारंवार टीका होताना दिसत आहे आणि वेगवेगळ्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत। परंतु सरकारने जी योजना सुरू केलेली आहे निवडणुकांच्या अगोदर सर्व जनतेला, धरून त्यामध्ये मुस्लिम असो, हिंदू असो, कोणत्याही जाती धर्मातील महिला असो, त्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळालाच पाहिजे, कारण ही योजना महिलांच्या हितासाठी आहे। मग त्यामध्ये ती महिला कोणत्याही जातीची, कोणत्याही धर्माची असो, तिला लाभ मिळालाच पाहिजे। लाडकी बहीण योजनेच्या निकषांसंदर्भात आणखीनही काही स्पष्टता समोर आलेली नाही, पण या ठिकाणी पहा, आता लाडक्या बहिणींसाठी असणारी खुशखबर आपण पाहू। मोठी खुशखबर आहे बहिणींसाठी। ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता ती गोष्ट फायनली घडत आहे आणि ज्या महिलांना पैसे आले नव्हते, ज्या महिला डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत होत्या, अशा सर्व महिलांना 2 ते 3 दिवसामध्ये डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। स्वतः सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती स्पष्ट केलेली आहे। त्यांनी अजितदादांशी चर्चा या संदर्भात करण्यात आली आहे अशी माहिती देखील सांगितलेली आहे आणि 2 ते 3 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे। डिसेंबरचा हप्ता सर्वांच्या अकाउंटला जमा होणार आहे, ऑफिशियल माहिती आहे। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। लाडक्या बहिणींच्या या हप्त्याचे पैसे पडल्या तुम्हाला चॅनलवर कळवण्यात येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा।